महत्त्वाची बातमी. गिरडीत परिवर्तनाचे वादळ. सौ संगीता सोमाआबा मोटे यांच्या प्रचाराचा नारळ फुटला. जनसागराच्या साक्षीनं शक्ती प्रदर्शन. घेरडी जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार सौ संगीता सोमाआबा मोटे व घेरडी पंचायत समिती गण, सोनन पंचायत समिती गण आणि घेरडी जिल्हा परिषद गटातील उमेदवारांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ आज प्रचंड उत्साहात आणि अलोट जनसमुदायाच्या उपस्थितीत संपन्न झालाय. यामध्ये सौ काजल मुकेश काशीद, सोनन पंचायत समिती गणाच्या उमेदवार श्री अशोक नामदेव चोरमुले, घेरडी पंचायत समिती गणाचे उमेदवार शेतकरी कामगार पक्ष आणि दीपकाबा साळुंखे पाटील गट, प्रणित सांगोला तालुका विकास आघाडी यांचा समावेश आहे. गावातील ग्रामदैवत आणि महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून प्रचाराचा श्री गणेशाळ करण्यात आलाय. यावेळी उपस्थित असलेल्या अथांग गर्दीने मोटे यांच्या विजयाचा निर्धार बोलून दाखवला असून विरोधकांचे दावे दणाणले आहेत. प्रचाराची सुरुवात अत्यंत मंगलमय वातावरणात करण्यात आली. परिसरातील सर्व प्रमुख देवतांचे दर्शन घेऊन आणि महापुरुषांना वंदन करून प्रचाराचा नारळ वाढवण्यात आलाय. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. गेल्या अनेक वर्षापासून सोमाआबा मोटे हे सामाजिक क्षेत्रात अत्यंत सक्रिय आहेत. गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. हीच सामाजिक कार्याची शिदोरी घेऊन सौ संगीताताई निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. घेरडी जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर अभ्यासू आणि जनसामान्याची नाळ जोडलेले नेतृत्व हवं. यासाठी संगीताताईंना निवडून देणे ही काळाची गरज आहे, असा सूर यावेळी ज्येष्ठ नेत्यांनी आवळला होता. या सोहळ्याला घेरडी गटातील दिग्गज नेते मंडळी, अनुभवी मार्गदर्शक आणि मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते उपस्थित होते. विशेषतः महिलांचा वाढता सहभाग पाहता संगीताताईंचे पारडे जड असल्याचं दिसून येत आहे. विकासाचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा निर्धार उपस्थित युवकांनी व्यक्त केला. याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी. यावेळी बोलताना काय म्हणाले पाहूया. आम्ही आता प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन हळदी कुंकू करतो. त्यांना आम्ही सांगतो कामाचं महत्त्व म्हणा किंवा नेत्यांनी जे काम केलंय त्याचं महत्त्व, आणि आता आम्ही पुढे इथून काय करू ते पण सांगतो. लोकांचा प्रतिसाद कसा आहे? खूप चांगला आहे आणि लोकांची 100% भावना की संगीताताई मोठे निवडून यायलाच पाहिजेत आणि त्यांनी तसं सपोर्ट पण करतायत. अजून काय सांगू शकेल तुमच्या कामाबद्दल? तुम्ही नाही, आता माझ्या कामाबद्दल आता काही इथं महत्त्वाचं नाही, पण आता कसं आहे माहिती आहे का, आता आपल्या संगीताताई सोमाआबा मोटे या ज्या आहेत या एक महिला आहेत आणि आपल्याला माहिती आहे पुरुष मंडळी जरी बाहेरचं बघत असलात तरी महिला हे घरातलं सगळं बजेट सांभाळत असतात आणि घरातलं जे काही खर्च असेल त्याचं नियोजन असेल, बचत असेल, याचा चांगला अनुभव असतो महिलांना आणि हा अनुभव त्यांच्या कामी येईल आणि त्यामुळे ते तिकडलं सुद्धा बजेट चांगल्या पद्धतीनं सांभाळतील अशी मला खात्री आहे. घेरडी गटातून जिल्हा परिषदसाठी सौ संगीता सोमाआबा मोटे या उभ्या आहेत. त्यांची प्रचार यंत्रणा महिलांच्या तर्फे होम टू होम प्रचार चालू आहे आणि आज प्रचाराचा नारळ फोडून प्रचार चालू करत आहोत. सौ संगीता सोमाआबा मोटे या आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की घेरडी गटातून या भरघोस मताने निवडून येतील अशी मी तुम्हाला खात्री देते. 2-3 लाख रुपयाचं काम करून दिले, 2.5-3 लाख रुपये. खालची फरशी, नंतर वर PVP, असं पुढं ब्लॉक बसवून दिलेत. एका शब्दावर बसवून दिलेला माणूस आहे. लोकांच्या सेवेसाठी तो 24 तासातनं एखादी रिंग वायपट जाते पण 24 तास लोकांच्या संपर्कात राहणारा माणूस आहे. त्याच्यामुळं संगीता आबा मोटे ह्या बहुमतानं घेरडी जिल्हा परिषद गटातनं आणि सांगोल तालुक्याच्या 7 गटापैकी ह्यांचं लीड जास्त असणार आहे. असा जनसंपर्क आणि लोकांच्या मोठे शेवट आम्हाला पर्याय नाही का माही माणूस चांगला आहे. माझी 3 कामं केली. निमेराची पोलीस स्टेशनला राहसार असतात माझ्यासोबत. रात्री 10 नेलेलं मी स्वतः साला सोडला त्याला. आमची 7 माणसं त्याने बाहेर काढलेत. कामाचा माणूस हा निमेराचा फोन केला तर ती येतेच. मी करू, आमचं भाऊ करू, कोण बिन करू, आमच्यातले 2-4 तर केलं तर निमेराचं येते. माझ्यासाठी मला आवडते, मी त्याला मत टाकणार.
पोरांना काम सांगत असं काम आबासाहेब ऐकतं आणि आत्तापर्यंत काम का ना कुठलं ठेवलं नाही आबासाहेबांनी. आबासाहेबांनी प्रत्येकाला वेळ दिल्या आणि प्रत्येकाला काम करत आलेत असं काम आहे आबासाहेबांचं. आणि आबासाहेब म्हणजे का नाही कधी पण निमेराचा हाक मारा. आता तुम्ही तरुण मंडळी कुठल्या पद्धतीने यंत्रणा चालू आहे तुमची? आमची होय आमची बऱ्यापैकी संविधानचा आमच्या ह्यात घेऊन विचारात घेऊन नाही सगळ्यांना विचारधारणा करून आमची जे लोकांना काम आहे जे काय काम आहे लोकांचं नाही ते आम्ही लोकांपासून पोचून संवाद साधून त्यांचं काम करणं आमचं चालू आहे. हां बऱ्यापैकी त्याचं काम हे चांगलं आहे. बर त्यामुळं आता बाबासाहेब देशमुख आणि दीपकआबांनी सांगोला तालुका विकास आघाडी केलेली आहे. बर यांना साखळीन उमेदवार आहेत का नाही यांना आम्ही मतं देऊन विजयी करणार आहे. बर तुमच्या वस्तीवरती सगळे मत येतील का? आमचं पॅनल टू पॅनल मत आहे हेमगुरवाडीचं. पॅनल मतदान होईल. अशोक बापूला आबाला होईल.